हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अल्फा कोचिंगच्या या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचंच खूप खूप स्वागत आहे. नुकताच काल परवा IDBIचा रिझल्ट लागला आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आणि मेसेजेस यायला लागले, सर IDBIच्या इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करायची आहे. तेव्हा आजच्या या आपण पॉडकास्टमध्ये कम इंटरव्ह्यू गायडन्स सेशनमध्ये आपण भेटणार आहोत ज्यांनी एकदा नाही तर दोनदा IDBI JM ही एक्झामिनेशन क्रॅक केली, 2 वेळा इंटरव्ह्यू क्रॅक केला आणि सध्या सुद्धा IDBI मध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणून पुणे येथे पदावर रुजू आहेत. असे आपल्या सगळ्यांसोबत आहेत आपल्या सगळ्यांचेच लाडके राहुल काळबांडे सर. तेव्हा आजच्या या पॉडकास्ट कम पुन्हा एकदा सांगतो इंटरव्ह्यू गायडन्स सेशनमध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांनी इंटरव्ह्यूची तयारी नेमकी कशी केली होती, इंटरव्ह्यूमध्ये साधारणतः प्रश्न कोणत्या पद्धतीचे विचारतात, HR वर कसे प्रश्न विचारतात, याच्यासोबत सोबत बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती प्रश्न कसे विचारतात, प्रोफेशनल नॉलेजवरती प्रश्न कसे विचारतात, किंबहुना त्यांना कोणते कोणते प्रश्न विचारले गेले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की बऱ्याच विद्यार्थ्यांची ही रिक्वेस्ट होती की सर अल्फा कोचिंगला इंटरव्ह्यू गायडन्स सेशन्स हे होणार आहेत का आणि मॉक इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहेत का. तेव्हा या व्हिडिओच्या यूट्यूबच्या लिंकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी एका गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, ती तुम्हाला भरून द्यायची आणि याच्यासोबत सोबत तुम्हाला एका स्पेशली बॅचमध्ये ॲड केल्या जाईल ज्याच्यामध्ये HRचे क्वेश्चन्स, बँकिंग अवेअरनेसचे क्वेश्चन्स, याच्यासोबत सोबतच बाकीच्या इंटरव्ह्यू गायडन्सच्या सुद्धा टिप्स प्रोव्हाइड केल्या जातील. तर आपण भेटूयात राहुल सर यांना. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 16 जूनला आपली अल्फा कोचिंगची अव्हेंजर्स बॅच 3 प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यूची बॅच स्टार्ट होतीये. एकदा छोटंसं प्रमोशन पण करून घेतलं. तर खूप खूप स्वागत राहुल सर तुमचं. थँक्यू सर. सध्या कुठे जॉईन आहेत आणि कुठल्या पदावर जॉईन आहेत? सध्या सर मी IDBI आनंदनगर पुणे, म्हणजे जी की पुण्यामध्ये सिंहगड रोडला शाखा आहे. बरं. मी साधारण मला एक 18 महिने पूर्ण झालेत. बरं, ठीक आहे. साधारण 21 तारखेला 18 महिने मला पूर्ण 18 महिने पूर्ण झाले. हो हो. बरं, ठीक आहे. राहुल सर, सगळ्यात पहिला माझा हा प्रश्न आहे तुम्हाला की IDBIचा इंटरव्ह्यू हा कोणत्या लँग्वेजमध्ये होतो? लँग्वेजसाठी जर बोलायला गेलो ना सर, तर मला वाटतं रिजन वाईज व्हॅरी करतं. बरं. जसं की आपण नागपूर साईडला गेलं, नागपूर रिजनमध्ये ज्या लोकांनी अप्लाय केलेले त्यांचे इंटरव्ह्यू बेसिकली हिंदी प्लस इंग्लिशमध्ये होते. हिंदी प्लस इंग्लिशमध्ये. म्हणजे तिथे मराठीचा कल तुम्हाला पाहायला मिळणारच नाही थोडक्यात सांगायचं झालं तर. बरं. आणि जर त्यात आपण पुणे साईड बघितलं, ज्या पुणे रिजनमध्ये तुम्ही टाकले, तिथं तिन्ही भाषेमध्ये होईल. मराठीमध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे. म्हणजे बरेचसे माझे कलिग होते की ज्यांचे इंटरव्ह्यू मराठीमध्ये झाले. तुमचा इंटरव्ह्यू कोणत्या लँग्वेजमध्ये झाला होता? माझा हिंदीमध्ये झाला होता सर. आणि मला इंग्लिशमधून हिंदीमध्ये शिफ्ट होण्यासाठी म्हणजे गरज पडली होती. हा, बोलताना म्हणजे इंग्लिश. बरं, मला पहिला हा प्रश्न आहे, IDBIच्या इंटरव्ह्यूमध्ये लँग्वेज हे बॅरियर असू शकतं का? म्हणजे जर सपोज तुम्हाला तेवढी जास्त इंग्लिश जमत नाहीये, मग तुम्ही जर परमिशन मागितली पॅनलला आणि पॅनलला परमिशन मागून सर मी कॅन आय स्विच टू हिंदी किंवा मराठी असं जर विचारलं तर परमिशन देतं का पॅनल? बिलकुल सर, बिलकुल. पॅनल म्हणजे कसं असतं माहिती का, बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते की पॅनलकडे बघून समजा आपला कॉन्फिडन्स डाऊन होईल का, ते मला काय प्रश्न विचारतील, अशी एक भीती असते. पण मला सांगण्याचं महत्वाचं एक गोष्ट की पॅनल कधीच तुम्हाला पॅनिक होऊ देत नाही. बरोबर. ते तुम्हाला फ्रँक ठेवण्याची म्हणजे प्रयत्न करतो की जेणेकरून तुम्ही घाबरून जाऊ नये, तुमचा कॉन्फिडन्स लो होऊ नये. ते तुम्हाला एकदम फ्रँकपणेच प्रश्न विचारतात. आधी ते तुम्हाला फील फ्री करतात. तुम्हाला वाटेल की मी कॉन्फिडंट आहे आणि मी बोलू शकतो. म्हणजे बर्डन घेण्याची काही अशी खूप जास्त गरज नाही. बिलकुल. पॅनल कोऑपरेटिव्ह असतात. बिलकुल कोऑपरेटिव्ह असतात. अच्छा, बरं. तुमचा इंटरव्ह्यू कुठे झाला होता? माझा नागपूरला झाला होता. नागपूरला झाला होता. बरं, ठीक आहे. आता एक मूळ प्रश्न, इंटरव्ह्यू जो आहे IDBIचा हा कशाला फोकस करतो जास्त? म्हणजे आता 3 सेगमेंट आपण जनरली इंटरव्ह्यूचे करतो. एक HR सेक्शन ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल माहिती विचारली जाते, जसं तुम्ही कुठून आलात, काय ग्रॅज्युएशन कशामध्ये झालंय, मग जसं ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा BCom झालं असेल किंवा तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल तर मग तुम्ही इंजिनिअरिंग का केलं, तुम्ही ॲग्रिकल्चर का केलं किंवा तुम्ही BCom का केलं, हा प्रश्न जनरली विचारला जातो. त्याच्यानंतर विचारलं जातं की सोबतच की तुम्ही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन का केलं आणि ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन केल्यानंतर मग बँकिंग सेगमेंटमध्ये कसं, किंवा याच्यासोबत तुला असाही प्रश्न विचारतात की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असताना सुद्धा एखादी प्रायव्हेट कंपनी जॉईन न करता तुम्ही बँकिंग सेगमेंटमध्ये का बरं येत आहे, अशा पद्धतीचे प्रश्न जनरली तुम्हाला विचारले जातात. तर याला आपण म्हणतो HR बेस्ड क्वेश्चन्स. दुसरे जे तुमचे क्वेश्चन्स असतात ते असतात तुमचे जनरली प्रोफेशनल नॉलेज बेस्ड क्वेश्चन्स. बरोबर आहे, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन जे झालं त्याच्यावरती प्रश्न. तिसरा जो टप्पा असतो तो म्हणजे बँकिंग अवेअरनेसचा. तर सर थोडंसं या तिन्ही टप्प्यांबाबतीत थोडंसं गायडन्स करा की HR बेस्ड क्वेश्चन्स हे जनरली कसे विचारले जातात. ओके
सर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण प्री डिटरमाइन करून कुठलीही गोष्ट इंटरव्ह्यू मध्ये जाऊ शकत नाही की म्हणजे हेच विचारतील का तेच विचारतील. बिलकुल म्हणजे असं आपण कन्सिडरच करू शकत नाही की मी आतमध्ये गेल्यानंतर मला ह्याच टाईपचा क्वेश्चन येईल. जसं की आपण म्हणजे कन्सिडर केलेलं आहे क्रायटेरिया की मी आतमध्ये जाणार, मला इंट्रोड्यूस युअर सेल्फ असं म्हणणार, हा प्रकार अजिबात नाहीये. म्हणजे एखाद्या वेळी विचारूही शकतात, एखाद्या वेळी विचारतही नाही, डायरेक्टली बँकिंग अवेअरनेसला किंवा प्रोफेशनल नॉलेजला. मी एक उदाहरणासहित सांगतो की माझ्यासोबत होता एक मित्र होता नागपूरला, त्याचा इंटरव्ह्यू झाला. त्याला इव्हन सीट पण ऑफर नव्हती केलेली, त्याला उभंच 2-3 क्वेश्चन विचारले. म्हणजे त्यावेळेस फक्त पॅनिक आपल्याला व्हायचं नाहीये. पॅनल तुम्हाला टॅली करू शकतं, चेक करू शकतं, पण युजली हा एक फॉर्मॅट असतो की इंट्रोड्यूस अबाउट युअर सेल्फ. तुम्हाला विचारलं होतं का इंट्रोडक्शन? हा विचारलं होतं. बरं, इंट्रोडक्शन मध्ये काय काय सांगणं नेमकं अपेक्षित आहे, म्हणजे जे विद्यार्थी पहिल्यांदाच प्रिपेअर करतात अशा विद्यार्थ्यांसाठी आपण बोलूयात. मग इंट्रोड्यूस युअर सेल्फ मध्ये तुमचं जे बेसिक माहिती आहे, जसं की तुमचं नाव, सरनेम, तुम्ही कुठून आलायत, तुमच्या भागामध्ये काय फेमस आहेत गोष्टी, तुमचा जिल्हा कोणता किंवा तुमचा रिजन कोणता, याच्यामध्ये मुख्यतः कोणची पिकं वगैरे किंवा एखादं धार्मिक स्थळ जर काही फेमस असेल, प्रसिद्ध असेल, तर अपेक्षित असतं की ते तुम्ही सांगावं समजा. बरोबर. ओके, म्हणजे इंट्रोड्यूस अबाउट युअर सेल्फ, त्याच्यामध्ये तुमचं नाव, तुम्ही कुठून येतात तिथे, हिस्टॉरिकली, जिओग्राफिकली, सोशली, इकॉनॉमिकली तो रिजन किंवा ते डिस्ट्रिक्ट कसं चालतं या बाबतीची पूर्ण माहिती तुम्ही सध्या प्रिपेअर करून ठेवावी. बरं, हे झाला तुमचा एचआरचा. मग आता जसं आता उदाहरणार्थ एचआर मध्ये अजून काय काय प्रश्न विचारतात? एचआर मध्ये सर प्रामुख्यानं जर बघितलं ना, तर मला वाटतं की विचारलं जातं की बँकिंगच का निवडलं, वाय यू वॉन्ट टू जॉइन द बँकिंग सेक्टर. म्हणजे हा कॉमन क्वेश्चन असतो बऱ्यापैकी, म्हणजे 90% लोक सांगतात की हा क्वेश्चन विचारला जातो. बरोबर. म्हणजे तुमची स्ट्रीम कुठली असो, तुमचं बॅकग्राऊंड कुठले असो, तुम्ही बँकिंग का निवडलं, बरोबर, त्याबद्दल तुम्हाला बोलायचं. म्हणजे बँकिंग सेक्टर का बरं निवडलं? आता बऱ्याच वेळा तर पोरं हे सांगतात की सर मला बँकिंग सेगमेंटमध्ये फारच आवड होती, बँकिंग सेगमेंटमध्येच मला करिअर लहानपणीच ठरवलं होतं मी, है ना. हे योग्य उत्तर आहेत का? नाही सर, नाही. मग नेमकं योग्य उत्तर कसं असायला पाहिजे? म्हणजे जेन्युइननेस महत्वाची आहे तिथं. ओके, एक्झॅक्टली जर तुमचं स्ट्रीम जे मागचं तुम्ही बॅकग्राऊंड आहे ते जर रिलेट करत नसेल तर तुम्ही जेन्युअली म्हणू शकता त्यांना की सर याचा काही उपयोग नाहीये बँकिंग मध्ये, फक्त नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज मला इथे जास्त दिसल्या, बरोबर, मला स्टेबल व्हायचं होतं, मला फायनान्शियली स्टेबल व्हायचं होतं, हे त्याचं प्रॉपर आन्सर असू शकतं. बरोबर. आणि बरोबर आहे, म्हणजे बँकिंग सेगमेंटमध्ये काय यायचं, व्हाय बँकिंगचा आन्सर हे फार सोपं आणि सरळ असायला पाहिजे की तुम्ही बँकिंग सेगमेंटमध्ये का बरं येत आहे, नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज जास्त आहेत, सिलेबस कॉमन आहे, वर्षभर परीक्षा तुम्ही देऊ शकता, सॅलरी चांगली आहे, करिअर ग्रोथ खूप चांगली आहे, अशा सगळ्या गोष्टी. हो सर, बरोबर, एकदम. आयडीबीआय बाबतीत विचारण्याचे काय चान्सेस आहेत, म्हणजे आयडीबीआय बँक बाबतीत पर्टिक्युलरली, की त्यांचं हेडक्वार्टर किंवा काही एमडीसीओ? हे विचारू शकतात, किंवा रिसेंटची ग्रोथ पर्सेंट सांगा म्हणून, एक्झॅक्टली प्रॉफिट किती प्रमाणात झालाय, असं एक्झॅक्ट कन्सिडर नाही करू शकत की तेच विचारतील, पण थोडे बहुत जे क्वेश्चन आहेत की जसे रिसेंटली आयडीबीआयने प्रॉफिट थोडासा मागच्या 2-3 वर्षाच्या कंपॅरिझन मध्ये यावर्षी खूप जास्त, म्हणजे जवळपास एक 9,000 समथिंग करोडच्या प्लस केलेला आहे त्याचं प्रॉफिट. तर मग आयडीबीआयचा प्रॉफिट वाढला आहे थोडक्यात. अच्छा, बरोबर. मग त्या केसमध्ये एखादा प्रश्न विचारू शकतात आयडीबीआय रिलेटेड, म्हणजे जसं हेडक्वार्टर वगैरे कुठे आहे असं पण विचारतील, किंवा एमडीसीओ विचारलं जाऊ, किंवा आयडीबीआयच्या सध्या किती ब्रांचेस आहेत पूर्ण टोटल इंडिया, किती ब्रांचेस आहेत, फॉरेन ब्रांचेस, म्हणजे एकदा शोधल्यापेक्षा काही आपल्याला माहित असेल तर सांगता? साधारण 2100 प्लस आहेत. 2100 प्लस ब्रांचेस आहेत, तरी सुद्धा एकदा तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. 2100 प्लस ब्रांचेस आहेत जवळपास आयडीबीआयच्या. अजून साधा प्रश्न विचारतो मी. आयडीबीआय मध्ये आता जेएम म्हणून मुलं ज्यावेळेस जॉईन करतील, तर बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू मध्ये एक अजून खूप कॉमन प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे काय, की तुमची करिअर ग्रोथ कशी असणार आहे आयडीबीआय मध्ये, है ना. तर आयडीबीआय मध्ये आता जेएम म्हणून जेव्हा जॉईन करतात, तिथून करिअर ग्रोथ नेमकं लॅडर कशा पद्धतीचं असतं? मुळात ज्युनियर असिस्टंट मॅनेजर एक अशी प्रोफाईल आहे, म्हणजे मुळात मी त्याच प्रोफाईल मध्ये आहे, काम करता सध्या. जशी रिक्वायरमेंट असेल, पर्टिक्युलर एक ब्रांच असते कुठली असो, त्या ब्रांचमध्ये एखाद्या ऑफिसरची किंवा एखाद्या पदासाठी जर जागा खाली असेल, म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही इंटर करता, तुम्ही लागले ऍज अन ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, बरोबर, ते ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही आतमध्ये इंटर करता तिथे जर तुम्हाला सीएससी मध्ये म्हणजे कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह म्हणून जर तुम्ही लागले, तर तुम्हाला कस्टमर सर्व्हिस मध्ये बसवलं जातं. तिथे तुम्ही कस्टमर सर्व्हिस देणार, त्यांना प्रॉपर म्हणजे सर्व्हिस देणार, आणि त्यांच्याकडून येणारा जो बिझनेस आहे तो बँकेसाठी तुम्ही करणार. म्हणजे बिझनेस मेकिंग करायचं. आणि अजून जर तुम्ही त्या ब्रांच मध्ये जर कोणी अजून कॅशियर वगैरे, म्हणजे ज्याला टेलर म्हणतो आपण, टेलरची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही टेलर, म्हणजे थोडक्यात तो मल्टीटास्किंग जॉब आहे. मग मी थोडंसं अशा पद्धतीने म्हणू शकतो का की दोन प्रकारे प्रोफाईल असू शकतं, एक ऍडव्हान्सेस मध्ये, एक डिपॉझिट मध्ये. ऍडव्हान्सेस मध्ये म्हणजे लोन मध्ये काम करावं लागेल, प्री सँक्शन इन्स्पेक्शन करावं लागेल एखाद्याला लोन द्यायचं असेल तर. याच्या सोबत तुम्हाला त्याची जी क्रेडिबिलिटी आहे, म्हणजे सिबिल स्कोर चेक करावा लागेल, है ना. याच्या सोबत
फिजिबली म्हणजे तो जो कोणता प्रोजेक्ट लॉन्च करतोय Yes. तो इकॉनॉमिकल फिजिबल आहे का, व्हायबल आहे का, हो हो ह्या गोष्टी चेक कराव्या लागतील. आणि डिपॉझिट्स मध्ये जसं तुमचं चेक आहे, डीडी आहे, ह्या गोष्टी हँडल करणे, हो. क्लरिकल स्टाफला हँडल करणे, हो. या पद्धतीचे काम असू शकतात का? असू शकतात. म्हणजे इव्हन काही काही ब्रांचेसमध्ये सेमी अर्बन किंवा रुरल ब्रांचेसमध्ये स्टाफ खूप कमी असतो, बरोबर. कमी प्रमाणात. हो. तशा ठिकाणी जर तुम्हाला पोस्टिंग मिळाली तर एक म्हणजे जसं की तिथं मोठ्या प्रमाणात साधारण की लोन वगैरे जास्त केलं जातं, जसं केसीसी वगैरे. मग तिथं जर दुसरा स्टाफ कोणी नसेल करणार, तुम्ही जाऊन जर तिथं जॉईन झाले तर ते पण तुमच्या हातात लगेच येतं. म्हणजे ते वर्क पण तुम्हाला करावं लागेल. म्हणजे इव्हन तुमची शिकण्याचा पर्सेंटेज जास्त आहे तिथे. तुम्ही मल्टिपल गोष्टी ऍट अ टाइम एका जॉबमध्ये शिकू शकता, एका या प्रोफाईलमध्ये. एकदम थोडक्यात, आता पॉडकास्ट आहे पण ठीक आहे, हरकत नाही. बरेच विद्यार्थी असं म्हणतात आयडीबीआय मध्ये, आता तुम्ही स्वतः काम करताय, आयडीबीआय मध्ये लागल्यानंतर सर मी आता इंटरव्ह्यूला जाणार नाही. एका विद्यार्थ्याचा मला फोन आला, म्हटलं का, आता त्याचं म्हणणं होतं की सर मला सगळ्या लोकांनी असं सांगितलं फार वर्कलोड आहे आणि सॅलरी तेवढी नाही. असं काही आहे? नाही, वर्कलोडच्या बाबतीत जर बोलायचं झालं ना सर, वर्कलोड मी सांगतो बऱ्यापैकी ब्रांचेसमध्ये कसं असतं की तुमची ब्रांचची लोकेशन पण मॅटर करते. तुमची ब्रांचची लोकेशन जर एखाद्या हाय प्रोफाईल एरियामध्ये असेल किंवा रेसिडेन्शियल एरियामध्ये, तिथं तुमचा फुटफॉल जास्त असेल, बरोबर आहे, म्हणजे त्या ब्रांचचा बिझनेस सुद्धा जास्त असेल. तिथचे लोक जे आहेत बऱ्यापैकी ब्रांच टू ब्रांच व्हॅरी होऊ शकतो वर्कलोड. बिलकुल ब्रांच सॅलरी तर ब्रांच टू ब्रांच व्हॅरी होत नाही. सॅलरी तेवढी तुम्हाला एक 50च्या जवळपास येते. म्हणजे एक सफिशियंट सॅलरी मिळते आपल्याला की ज्याच्यात आपण चांगलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपलं मेंटेन करू शकतो. एक जाम ऍज अ जाम म्हणून तुम्हाला एक 50 पर्यंत सॅलरी येते इन हँड. इन हँड 50-60. आणि अलाउन्सेस वेगळे. अलाउन्सेस मध्ये तुम्हाला लोकल कन्व्हिनियन्स वगैरे ह्या गोष्टी मिळतात. बरोबर आहे. म्हणजे एक अराउंड लोकल कन्व्हिनियन्स अलाउन्स असेल किंवा अलाउन्सेस, सॅलरी सोडून एक अलाउन्सेस सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे आयडीबीआय प्रोव्हाइड करतं. अजून माझा हा प्रश्न आहे, आता जनरली काय होतं की इंटरव्ह्यू म्हटलं की विद्यार्थ्यांना फार जास्त भीती वाटते. आणि इंटरव्ह्यूमध्ये असे कोणते प्रश्न वाटतात की आता रिसेंटच्या सिच्युएशन्सनुसार, सध्या आता वॉर वगैरे चालू आहे, तर रिसेंटच्या सिच्युएशन्सनुसार, कारण की सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारतात. म्हणजे जसं आता एचआर बेस आपण पाहतोय की बँकिंग सेगमेंटमध्ये काय यायचं, बँकिंग सेक्टरच का, बँकिंग सेगमेंटमध्ये इंजिनिअरिंग झाल्यानंतर का, वडील काय करतात, आई काय करते, घरी शेती किती आहे, भाऊ काय करतो, याच पद्धतीचे सगळे प्रश्न तर विचारलेच जातात. हे झाले एचआर बेस्ड प्रश्न. आणि इंटरेस्ट असतील, तुमच्या हॉबीज असतील. आता जनरली सिच्युएशन बेस्ड प्रश्न हा सुद्धा एक क्रायटेरिया इथं आपण मोजू शकतो. तर सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन्स म्हणजे आता काय नेमके प्रश्न विचारतात की बाबा एखाद्या वेळी जसं वॉर चालू आहे किंवा काय, कुठले प्रश्न? म्हणजे सध्या तर आता वारचं तुम्ही जसं बोलून गेले, आता रिसेंटमध्ये सगळ्यात जास्त चर्चेमधला जर विषय असेल म्हणजे ग्लोबली तर वारची सिच्युएशन. त्याच्यामुळं भारतामध्ये होणारं पेट्रोल डिझेलचं क्रायसिस, बरोबर आहे, किंवा ग्लोबली जे क्रायसिस फेस करतोय. आता मग याच्यामध्ये पर्सेंटेज त्याचा जास्त बनतो की तो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की त्याबद्दल तुम्हाला काय माहिती, एक्सप्रेस करा की तुम्हाला काय वाटतं त्याच्या. म्हणजे पेट्रोल डिझेलचे भाव हे का वाढतायत, कशा पद्धतीने वाढतात, असाही प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो. परत मध्यंतरी गोल्ड खूप जास्त प्राइस वाढली, अचानक वाढलं. आता रुपीज खूप लो होता, मार्केट पण फॉल झालं होतं, ह्याच्याबद्दल तुमचं मत काय, असं पण विचारतात जाऊ शकतं. अच्छा, म्हणजे सिच्युएशन ज्या आहेत, करंट सिच्युएशन्स, या एकदा पाहायच्यात. म्हणजे तुम्हाला या पॉडकास्टच्या किंवा या इंटरव्ह्यू गायडन्सच्या माध्यमातून हे सांगण्याचं तात्पर्य आहे की कोणत्या गोष्टींना आपण प्रिपेअर करून गेलं पाहिजे, है ना. तर मला असं वाटतं याच्या सोबतच आता सपोज आपण याचं तर प्रिपरेशन करतोच आहे, करंटचे कोणते कोणते मुद्दे आहेत, एका बँकरच्या दृष्टीनं सध्या करंटचे मुद्दे, वॉर सोडून अजून कोणते कोणते आहेत, असे काही आहेत? सध्याचे जर चर्चेतले मुद्दे आपण अनुषंगाने बोललो त्याच्या, ग्लोबल लेवलला जे वार चालू आहे, युएस आणि इराण जे काही वार चालू आहे, त्याच्यामुळे होणारे वर्ल्डवरचे टोटल वर्ल्ड, स्पेसिफिकली इंडियावर त्याचा काय इम्पॅक्ट पडेल. रुपी हाय टाइम लो होता, मार्केटमध्ये पण क्रायसिस चालू आहे. इव्हन तुमची कॉक्रोच जनता पार्टी पण सध्या जास्त सध्या कॉक्रोच जनता पार्टी बाबतीत एखाद्या वेळी विचारलं जाऊ शकतं. हमखास विचारलं जाऊ शकतं. म्हणजे एक पर्सनल ओपिनियन म्हणून तुम्ही त्याच्याबद्दल काय, तुमचं पर्सनल ओपिनियन काय की जॉईन केली पाहिजे, नाही केली पाहिजे. आणि बिलकुल त्याच्यातून तुमचा एक कॉन्फिडन्स लेवल की तुम्ही काय, तुम्हाला स्वतः कसं एक्सप्रेस करता. जसं की मी उदाहरणासहित सांगतो, मी जेव्हा इंटरव्ह्यू दिला 2024 मध्ये, तेव्हा पेटीएम पेमेंट बँकचं एक इश्यू झालेला होता. म्हणजे आरबीआयनं केवायसी रिगार्डिंग काहीतरी त्यांनी नॉर्म्स फॉलो नव्हते केले. तर विजय शेखर शर्माचं पेटीएमचं बँकेचं कॅन्सल केलेलं होतं लायसन्स. तर हा तेव्हाचा टॉपचा मुद्दा होता. तर मला विचारलं होतं, मी सांगितलं होतं. आणि सध्या अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे तुकाराम मुंढेंचा, मला वाटतं भेसळवाला जो आहे एफडीए, तर त्याच्या अंतर्गत पण एखाद्या वेळी म्हणजे असं नॅशनल लेवलचेच मुद्दे विचारतात किंवा हे पण विचारलं जाऊ शकतं? नाही, थोडा मोठा मुद्दा म्हणजे की एकदम जो आहे चर्चेमध्ये सर्वज्ञात आहे एकदम, असं विचारलं जाऊ शकतं. अच्छा, आता हे तर झाले बँकिंग रिलेटेड, आपल्या याच्या रिलेटेड प्रश्न, काही जनरल मुद्दे. आता येऊया थोडंसं बँकिंग अवेअरनेसकडे सुद्धा. बँकिंग अवेअरनेसमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारतात? आता बरेच पोरं काय करतात, बँकिंग अवेअरनेसचं
नॉलेज खूप गेन करतात, पण घोका आणि ओकावाल्या गोष्टी करतात. म्हणजे तिथे जाऊन डायरेक्टली विद्यार्थी असे की व्हॉट डू मीन बाय बँक विच ऍक्सेप्ट द डिपॉझिट अँड लेंड द मनी. तर ते साध्या भाषेत सांगायला पाहिजे असं वाटत नाही का, की बँकिंग अवेअरनेस बोलत असताना सांगत असताना साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायला पाहिजे. काय विचारतात जनरल बँकिंग अवेअरनेसच्या बाबतीत? म्हणजे आता 2दा इंटरव्ह्यू दिलायस तुम्ही, येस. तर काय नेमकं एक्झॅक्टली विचारले तुम्हाला सुद्धा? तसं तर म्हणजे डिपेंड करतं त्यांच्या विचारण्यावर. जर त्यांनी विचारलं समजा तर मग आपल्याला आन्सर करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला बेसिक नॉलेज जे आहे, बेसिक बँकिंग टर्म्स, मला तरी वाटत नाही की प्रिपरेशन करणाऱ्यांपैकी लोकांना कोणाला माहीतच नसेल. म्हणजे जवळपास 99% लोकांना बेसिक बँकिंग माहितीच आहे. बरोबर आहे. तर मग तुम्ही ज्या टर्म विचारल्या जातात एकदम सोप्या आणि सुटसुटीत शब्दात कासा म्हणजे काय, हो बिलकुल, एनईएफटी आरटीजीएस चा फरक काय असतो, इव्हन तुमचा सध्याचा जो पॉलिसी रेपो रेट आहे त्यातला कुठला एखादा रेट सुद्धा तुम्हाला रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट याचं पण विचारलं जाऊ शकतो. ओके, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बिलकुल, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी किंवा ज्या काही टर्म्स असतील, बरोबर आहे का? ओके ओके ओके. बरं, मग आता बँकिंग अवेअरनेसचा एखादा प्रश्न, म्हणजे आता बऱ्याच वेळा काय होतं बँकिंग अवेअरनेसमध्ये, एनईएफटी आरटीजीएसचा डिफरन्स, चेक डीडीचा डिफरन्स, व्हॉट आर द व्हेरियस टाइप्स ऑफ चेक, एटीएमचे वेगवेगळे प्रकार, व्हॉट इज मीन बाय क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड याच्यातला डिफरन्स, म्हणजे अशा कम्पॅरेटिव्ह गोष्टी जास्त विचारतात बऱ्यापैकी, है ना? किंवा मग एखाद्या वेळी तुम्हाला आता चेंज झालेल्या ज्या गोष्टी आहेत, जसं आता मी तुम्हाला म्हणत होतो की बाय मंथली पॉलिसीजमध्ये काही गोष्ट चेंज झाली, किंवा रिसेंटचं असलेलं बजेट, या बाबतीत तुम्हाला एखाद्या वेळी बँकिंग अवेअरनेसमध्ये जास्त करून विचारलं जाऊ शकतं. जॉब प्रोफाईल विचारला जातो, पण याच्या सोबत बऱ्याचदा असं होतं की एखाद्या प्रश्नाला आपण डायरेक्टली ब्लँक होतो. बरोबर. मग एखाद्या प्रश्नाला जर ब्लँकच झालो, अशा सिच्युएशनमध्ये काय केलं पाहिजे? जर एक्झॅक्टली तुम्हाला त्याचा आन्सर माहित नसेल, म्हणजे चुकीचं सांगण्यापेक्षा मी तर म्हणेन की सॉरी सर आय डोंट नो, मी ते माहित करून घेण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे ॲज पर सिच्युएशन इंग्लिशमध्ये सांगायचं असेल तर इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये, पण फॉल्स काही सांगू नये असं मला वाटतं. बऱ्याच वेळा पोरं काय करतात, इंटरव्ह्यू झाल्या बाहेर येतात, सर त्यांनी मला सलग 3-4 प्रश्न विचारले, त्यातल्या एकाही प्रश्नाचं मला उत्तर आलं नाही, मला 10 प्रश्न विचारले त्यातले 5च प्रश्नाचे उत्तर मला आलेत आणि उरलेल्या 5चे मला आलेच नाहीत. असे बरेच विद्यार्थी ज्यांचं सिलेक्शन झालंय असं होऊन सुद्धा. तुम्हाला काय वाटतं की बाबा 4-5 प्रश्नाचे सलग उत्तर आलं नाही म्हणजे तुमचं सिलेक्शन होणार नाही, असं काय आहे का? असं काही नाहीये सर. म्हणजे इव्हन माझ्या बाबतीत पण दुसऱ्या इंटरव्ह्यूचं तसंच झालं होतं. म्हणजे माझा पूर्ण कॉन्फिडन्स डाऊन झाला होता जेव्हा इंटरव्ह्यू झाला, तेव्हा मला अपेक्षा नव्हती की माझं म्हणजे त्याचा रिझल्ट येईलच, कारण की अर्धा इंटरव्ह्यू माझा म्हणजे असं म्हणा की 2-3 गोष्टीच्या बाबतीत झालं होतं की मला येत नव्हत्या तर मी डायरेक्ट नाही म्हटलं होतं. त्या बाबतीत मला वाटत होतं की माझा तो रिझल्ट नाही येणार, पण असं कन्सिडर करून नाही चालत की माझा येणारच नाही म्हणून. काही होऊ शकतं, येऊ शकतं, काहीही होऊ शकतं, हे तर आहेच. पण एक पॉझिटिव्हिटी ठेवायची की माझा तो रिझल्ट येणार नाही आला तर मी दुसऱ्यासाठी तयार आहे. बिलकुलच. काय सजेस्ट कराल सध्याचे इंटरव्ह्यूला प्रिपेअर करतात आणि सध्याचे बँकिंगमध्ये सुद्धाचे प्रिपेअर करतात लोक, यांच्यासाठी काय सजेस्ट कराल सध्या? थोडक्यात तुमचं जे बॅकग्राऊंड आहे, तुमची जी स्ट्रीम आहे त्याच्याबद्दल थोडंसं नॉलेज तुम्ही म्हणजे त्याला एकदा रिवाइंड करा, रीड करा. तुमचे सब्जेक्ट जर तुम्हाला माहिती नसतील, जसं की बऱ्याचशा लोकांचं मुक्त विद्यापीठातून BA झालेलं असतं, बरोबर आहे, त्या केसमध्ये सब्जेक्ट पण कधी कधी माहीत नसतात, बरोबर आहे. मग तो एक तुम्ही वीक पॉईंट राहू देऊ नका, त्याचे सब्जेक्ट तुम्ही माहीत करून घ्या. जसं की बीकॉम झालेलं आहे, बीकॉम झालं की एक्सपेक्ट करतो की त्यांनी बीकॉम बद्दल थोडेसे क्वेश्चन विचारतील आणि विचारतात, बरोबर आहे. हमखास बॅलन्स शीट सांगा किंवा गोल्डन रूल वगैरे जो काही प्रकार असतो ते तुम्ही सांगा. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल तर त्यांचे पण क्वेश्चन विचारले जातात, मशीन रिगार्डिंग किंवा टेक्नॉलॉजी रिगार्डिंग जे काही असेल ते, अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात. तर स्वतःचं जे बॅकग्राऊंड आहे त्याच्या बाबतीत थोडंसं रिवाइंड करा. बेसिक बँकिंग स्ट्रॉंग ठेवा, म्हणजे तुम्हाला सिम्प्लिफाईड मध्ये आन्सर देता येईल. फार तर फार तुम्ही 1 मॉक इंटरव्ह्यू देसाल, 2 मॉक इंटरव्ह्यू देसाल, 1 इंटरव्ह्यू तुम्ही स्वतः आरशा पुढे द्या, स्वतःला प्रश्न विचारा, स्वतः सांगा, आणि काय होऊन काय होईल तुम्हाला एखाद्याचा आन्सर येणार नाही, पण फ्री आणि फ्रँक द्या. म्हणजे जितकं तुम्ही बर्डन स्वतःच्या मनावर कमी ठेवसाल तितकं तुम्हाला जास्त एक्सप्रेस करता येईल, बरोबर, तितकं तुमचा इंटरव्ह्यू इफेक्टिव्ह होईल. पुढच्या पॅनलला एवढंच बघायचं असतं की तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स किती आहे, बरोबर, तुम्ही किती कॉन्फिडन्सनं बोलता आणि किती कॉन्फिडन्सनं रिप्रेझेंट करता, याच्यावरच तुमचा इंटरव्ह्यू डिपेंड असतो. राईट, करेक्ट. नॉलेज तर तुम्ही तुमचं एक्झाम मध्ये दाखवले 100%, बरोबर. आता एकदा लास्ट प्रश्न मी तुम्हाला विचारतो, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे? मेन्सचे किती टक्के मार्क्स, इंटरव्ह्यूचे किती टक्के मार्क्स? कारण जसा रिझल्ट लागला तसा एका स्टुडंटने मला फोन केला आणि एकच गोष्ट विचारली होती की सर मी जर इंटरव्ह्यूला नुसतं जाऊनच बसलो माझं सिलेक्शन होईल का? नाही, असं काही नाहीये. इंटरव्ह्यू पण तुम्हाला तेवढा इफिशियंटली द्यावा लागेल. ओके, हो. बट म्हणजे कम्पॅरेटिव्हली जर विचार केला तर एक्झाममध्ये जर तुम्ही स्कोअर चांगला केलेला असेल तर इंटरव्ह्यूमध्ये
चालू. पण मला एक गोष्ट सांगा, जर अनफॉर्च्युनेटली एखाद्याचा मेन्सच खराब गेली आहे सपोज, किंवा मागचा पेपरच खराब गेलाय, ओके, पण इंटरव्ह्यू स्ट्रॉंग गेला, तर सिलेक्शनचे हो चान्सेस हमखास सर, बिलकुल इट मीन्स की इंटरव्ह्यू हा गेम चेंजिंग होऊ शकतो. त्यामुळं 100% एक गोष्ट लक्षात ठेवा, इंटरव्ह्यू हा कॉन्फिडेंटली द्या, चांगल्या पद्धतीनं द्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे, ती फिल करा. तुम्हाला एका बॅचमध्ये आपण ॲड करूयात आणि तिथे कंटिन्युअसली तुमचे जे काही डाऊट्स आहेत किंवा जे इंटरव्ह्यू गायडन्स सेशन्स आहेत, याच्यासोबत बँकिंग अवेअरनेसचे सेशन्स आहेत, हे त्या ठिकाणी तुम्हाला ॲड करून दिल्या जातील. तुम्ही आलात सर, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माहिती दिल्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद. आमच्या सगळ्याच IDBIच्या जनतेकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि दोनदा IDBI जाम त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. सध्या IDBI जाम म्हणून काम सुद्धा करत आहेत. तुम्हाला भावी वाटचालीसाठी राहुल सर खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. येस, ऑल द भेटूया IDBI जाम. पुढच्या पॉडकास्ट आणि इंटरव्ह्यू गायडन्स सेशनमध्ये. असेच व्हिडिओज पाहण्यासाठी नक्की लाईक करा, हाईप करायला विसरू नका. आणि तुम्हाला या इंटरव्ह्यू गायडन्स सेशन कम पॉडकास्टमध्ये काय वाटलं याच्या बाबतीत कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.